विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध ते धुरपत मायची देवी वगैरे नाही, गौंड नावाचा राजा होता, त्याचं राज्य त्या प्रांतामध्ये होतं. त्या राजाची ही राजकुमारी म्हणजे ही मुलगी आणि तिच्या हातामध्ये हे राज्य आलं. लढाईमध्ये ती मारली गेली, तिच्या प्रीतार्थ म्हणून ते समाधी बांधली गेली आणि ती तिची मूर्ती बनवली गेली आणि तिला कालांतराने वैदिकांनी हायजॅक केलं आणि तिला देवी म्हणून प्रस्थापित केलं. हे मी तेव्हा मांडायचे 1988 ला. त्याचा धागा मला कालांतराने किती वर्षानंतर मग आता 2026 मध्ये संजीव कुमार भागवतांच्या पुस्तकामध्ये येतो. म्हणजे हे दुवे आपल्याला समजून घ्यावे लागतील. हे दुवे जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपली मूळ व्यवस्था काय आहे, आपण मूळ कोण आहोत हे आपल्याला समजणार नाही. बुद्ध समजायचं असेल, तुम्हाला बुद्धाच्या छायाछत्र जायचं असेल तर तुम्हाला चारवाक नाकारून चालणार नाही. हा जगातला, मी भारतातला पहिला व्यक्ती आहे. हे सर्व सृष्टी आस्तिक आहे आणि असण्याला मान्य केलेली ती व्यक्ती आहे. हे आस्तिक आहे की नाही तुम्ही बघताय की नाही? हे आस्तिक आहे की नास्तिक आहे? नास्तिक म्हणजे काय? जे नाही, हे दिसत नाही, दृष्टीस पडत नाही, त्याला स्पर्श करू शकत नाही, त्याचा आपण फायदा घेऊ शकत नाही, त्याचा आपल्याला तोटा होऊ शकत नाही, ते काहीच आपल्याला देऊ शकत नाही, ती नास्तिक. आणि आस्तिक म्हणजे काय? जे आहे, आपण ही चटाई आहे, हिला इथं अंतरतो, हिला आपण हिचं गरम म्हणून ह्याची ऊब घेऊ शकतो, आपण चिखलापासून ह्याच्याकडून संरक्षण घेऊ शकतो, याच्यापासून फायदा घेऊ शकतो. ही जी चटाई आहे ही आस्तिक आहे. परंतु भारतीय इतिहासामध्ये आस्तिक आणि नास्तिक याची व्याख्याच बदलून टाकलेली आहे. जे खऱ्या अर्थाने आस्तिक आहेत त्यांना नास्तिक ठरवलं आणि जे नास्तिक आहेत त्यांना आस्तिक ठरवलं गेले. याचा अभ्यास करण्यात आपण कुठंतरी कमी पडलोय. आणि नास्तिक जे आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे आणि जे खरे आस्तिक आहेत त्यांची संख्या बहुसंख्याक असून सुद्धा त्यांच्यावर नास्तिकांचा कब्जा आहे, नास्तिकांचं राज्य आहे, बौद्धिक त्यांची चढाई आहे त्यांच्यावर. ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायचं असेल तर संजीव कुमार भागवत वाचायला पाहिजे, आपल्याला भोसले साहेब वाचायला पाहिजे आणि मग फुलेही वाचायला पाहिजेत आणि आंबेडकरी वाचायला पाहिजे. वाचन ह्या सर्वांचं मूळ आहे. नुसतं वाचून जमणार नाही. फुले म्हणतात मन लावून वाचा आणि मनन करा. मनन करत असताना द्वेष भावना निर्माण होऊ देऊ नका. अतिशय लाख मोलाचा संदेश फुले देत आहेत. वाचत असताना द्वेषाला बाहेर ठेवून आपण त्या वाचनाच्या पुस्तकात शिरलो तरच आपण योग्य ते त्याच्यातला गाडा काढू शकतो. अन्यथा द्वेष ठेवून जर आपण वाचलो, वाचणं काय नाही वाचणं काय त्याच्यात काही आपल्याला फरक पडत नाही. वेळ झालेला आहे. काही गोष्टी आपल्याला वेळेअभावी समजून घ्यावं आणि विशेष करून नगरसेवक इथे या कार्यक्रमाला भेट द्यायला आले. स्वागत त्यांचा कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने नक्कीच आम्ही लिहित राहतो, बोलत राहतो. आपल्याला आणि कधी भेटता येईल, हे करता येईल. मला संधी दिली, बोलण्याची संधी दिली, ते पण अशा दिग्गजासमोर. त्याबद्दल आयोजकांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.